लेखणीही रुजते कधी कधी. सुचत नाही म्हणून नव्हे, लेखन चुकीच्या दिशेने जाऊ नये म्हणून. सहभाग दुःखात सुखात असतोच की, पण त्याही पलीकडचा प्रवास व्हावा म्हणून. अश्रूंनी ओलं करून सोडण्यापेक्षा कोरड्या मनाला ओलं करून भिजवण्यासाठी लेखणी ही रुजते कधी कधी. निसर्ग, प्राणी, खूप गोष्टी असतात प्रेमासाठी. माणसावरच्या प्रेमात प्रेम संपू नये म्हणून. तळमळ, कळकळ, संवेदनाचा हाहाकार सगळं दबलं जाऊ नये म्हणून. सत्याच्या बाजूला विसरून तत्वांशी मुरड घालू नये म्हणून लेखणी ही रुजते कधी कधी. डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीही मनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून. मनातले भाव कागदावर उतरण्या अगोदर बुद्धिजीवी जीवाचे स्मरण व्हावे म्हणून. लेखणीच्या सामर्थ्याची, चांगल्या वाईट चालीची, परिणामाची, गरजेची, सदुपयोगाची समज मिळावी म्हणून लेखणी ही रुजते कधी कधी. नको त्या गोष्टी समोर येऊ नये, हव्या त्याच गोष्टींना तोंड फुटावे म्हणून. देऊ केलेली गोष्ट देण्यायोग्य असल्याची खात्री पटेपर्यंत घडवण्यासाठी, बदलण्यासाठी, उभारण्यासाठी, ताकदीसाठी, संघर्षासाठी, आयुष्यासाठी लेखणी ही रुजते कधी कधी. धन्यवाद.